नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेल्या पॉलिटीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पहिला प्रश्न, खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? विधान 1, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या। ते 288 नसून 284 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 ला राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या। हे विधान चुकीचे आहे। त्यानंतर दुसरे विधान, कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे। तर हे पण चुकीचे आहे। कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व आपण जपानच्या घटनेकडून स्वीकारले आहे आणि कायद्याची योग्य पद्धत हे तत्व आपण अमेरिकेच्या घटनेकडून स्वीकारले आहे। त्यामुळे हे पण विधान चुकीचे आहे। तिसरे विधान, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली आहे। हे पण चुकीचे आहे। हे ब्रिटिश राज्यघटनेकडून नसून ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून घेतली आहे, म्हणून तिसरे पण विधान चुकीचे आहे। आपलं काय विचारलंय, कोणते विधान योग्य आहे? तर वरीलपैकी एकही विधान योग्य नाही। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। 92वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या। सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ते उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो। तर हे विधान योग्य आहे। दुसरे विधान, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी सरनाम्याला मान्यता दिली नाही। तर हे विधान चुकीचे आहे। सरनाम्याला पण कायदेशीर मान्यता आहे। ऑप्शन क्रमांक 1 फक्त अविधान योग्य आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर 93वा प्रश्न, प्रा. के.सी. व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? आपल्या के.सी. व्हियर यांच्या निरीक्षणानुसार सांगायचं आहे। 1, भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियाशील आहे। हे पण नाही येणार। एकपक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्याच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली। हे पण चुकीचे आहे। भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही। हे पण चुकीचे आहे। त्यानंतर विधान 4, एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले एकात्म संघराज्य आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 94वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या। ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख अभिरक्षित ठेवणे आणि त्यांची योग्य ती सुरक्षितता राखणे हे सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्त जबाबदारी आहे। तर हे चुकीचे आहे। ही जबाबदारी ग्रामसेवकाची आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे चुकीचे आहे। प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक हे वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली पाहिजे। तर दुसरे विधान योग्य आहे। ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर 95वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या। ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल। हे विधान योग्य आहे। त्यानंतर ब विधान, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या खेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सुधारणा अथवा फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही। हे पण विधान योग्य आहे। वरील दोन्ही विधानेही बरोबर आहेत। 96वा प्रश्न, कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो?
न्यायालयीन पुनर्विलोकन हे पण नाही, प्रदत्त विधिनियम हे नाही, सत्ता विभाजन हे पण नाही. ऑप्शन क्रमांक 2 कायद्याचे राज्य हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 97वा प्रश्न, राज्यपाल यांच्या संबंधी पुंची आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणत्या शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आली आहे? 1. त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. ही पण शिफारस केली होती. ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे पण विधान योग्य आहे. ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास ते पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे चुकीचे आहे. जर ऑप्शन आपण 2 बरोबर मानलं तर 3 नंबर चुकीचं येणार. ऑप्शन 4 राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. हे पण विधान योग्य आहे. आपलं काय चुकीचे विचारले तर ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 98वा प्रश्न, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे? 1. पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना. तर हे विधान योग्य आहे. नियमित ग्रामसभा आणि त्यांची नोंदी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना. हे नाहीये. गावाच्या पातळीवर मतदान वाढवण्याची योजना. हे पण नाही. सरपंचाची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना. हे पण नाहीये. तर ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 99वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. अ. लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे सदस्य असतात. बरोबर आहे हे. लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. त्यापैकी 7 सदस्य हे राज्यसभेचे आणि राहिलेले 15 सदस्य हे लोकसभेचे असतात. त्यानंतर ब विधान, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. हे बरोबर आहे. विरोधी पक्षाचा सदस्य हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. पण पहिले विधान चुकीचे आहे. दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की, असे कुठेही नमूद करण्यात आले नाही. हा एक संकेत पाळला जातो की विरोधी पक्षाचा सदस्य हाच लोकसभेचा अध्यक्ष असेल म्हणून. दुसरे विधान चुकीचं आहे. आपलं काय असत्य विधाने कोणते विचारले तर ऑप्शन क्रमांक 2 हे असत्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 100वा प्रश्न, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. दीपक मिश्रा. हे पण नाहीयेत. टी.एस. ठाकूर. हे पण नाहीयेत. न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे भारताचे प्रथम लोकपाल आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी कोणत्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.